खरं व्यवस्थित आणि प्रेमाने करा. होय, प्रेमानच करतोय. हा. सुभान आणि ध्रुपदाच्या परीक्षेला देवींनी आता सुरुवात केली. ही परीक्षा एकूण 3 टप्प्यात होणार आहे आणि त्यातली पहिली परीक्षा काय असणार आहे हे आता ठरलंय. आणि त्यात मी अभि मदत करणार आहे. उद्या सकाळी खरा धडा उलगडायला सुरुवात होईल. आणि गंमत मी येणार आहे. अरे आई परत आली की काय? आली असेल बहुतेक. पर आई एवढीशी कशी झाली? पांघरून काढून बघूया का? होय होय, बघ. आंबा इथे? अरे ही कोण? देवीनं आईवर जादूटोना केला की काय? नाही नाही, ही तर तुळजादेवींची बहीण आहे. हे तर कशी आली? मी म्हणाले होते की आजपासून तुमची परीक्षा सुरू होईल. ही तुमची पहिली परीक्षा आहे. पण ही कसली परीक्षा? वार्धक्य हे दुसरं बालपण असतं असं म्हणतात. तुमच्या नव्या बालपणात प्रवेश केलेल्या आईला तुम्ही किती प्रेमाने सांभाळू शकता याची परीक्षा या लहान मुलीला सांभाळून द्यायची आहे. हिचा प्रेमाने सांभाळ करायचा, हिचे सर्व हट्ट पुरवायचे. हिचा एकही हट्ट जर तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर तुम्ही परीक्षा हराल. काय? हिचे समधे हट्ट? हो, आत्ताच सांगा. जर तुम्ही हार मानत असाल तर? होय होय, आम्ही तयार आहोत. होय, आम्ही हार मानणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्याकडे 1 दिवस आहे. तुमची तहान, भूक, झोप विसरून फक्त हिची काळजी घ्यायची आहे. परीक्षा सुरू झाली आहे. अगं अगं, अगं काय झालं तुला? कोणी मारलं का तुला? अगं भूक लागली का तुला? ताण लागली का तुला? मला केळीच्या पानावर जेवायचंय. काय? काय? मला केळीच्या पानावर जेवायचंय, मोठ्या पानावर. मिळेल मिळेल, समजा मिळेल. आत्ताच्या आत्ता मला जेवण मिळायला पाहिजे.
झालं तुझ्या मनासारखं? घे वाढायला. नाही, जेवायच्या जागी मोठी रांगोळी काढा, रंगीत फुलांची आणि मोरांची. ठीक आहे, काढू काढू, नक्की काढू. अरे आता रांगोळीसाठी फुलं पाहिजेत, दे आणून. त्या गाड्या संपनाच. थांब बघतो. कसा दिसतोय मोर? पाण्यात पडलेला कावळा दिसतोय तो. बरं बरं, आता जेवताना मला ताजं ताक पाहिजे, माझ्या समोर घुसळलेलं. बर बर, ठीक आहे, आलो घेऊन. अरे अजून एक मडकं पाहिजे होतं. ठीक आहे, आणतो. घुसळ ग, चांगलं घुसळ. आणि हो, लोणीवर तरंगलं पाहिजे. लोणी बी? त्यापेक्षा गाय बी आणू का तुला? आ? काय म्हणलास? काय नाही काय नाही, घुसळतो. अजून तर हिच्या दिसाची सुरुवात झाली आणि माझा जीव गेला. केळीचं पान, रांगोळी, ताक, पुढं अजून काय काय मागणार आहे कुणास ठाऊक. पण हरकत नाही, हिचा प्रत्येक हट्ट पूर्वी, पण ही परीक्षा जिंकणारच. मला वाटलं होतं परीक्षा म्हणजे 2 प्रश्न विचारतील, 2 उत्तरं द्यायची, पण ही तर वेगळंच प्रकरण निघालं. ही पोरगी कमी आणि वादळ जास्त वाटते. पण आता तिचे हट्ट बी पुरवू आणि देवीचा डाव बी उधळून लावू. आता कोणत्याही क्षणी निरोप येणार, मग मला त्या कुटीमध्ये प्रवेश मिळणार. महादेव माझ्या समोर असतील. अखेर इतक्या दिवसाची वाट पाहणं संपणार.
वर्णिके आलीस? चल मी तयारच आहे. चल अगं म्या अगं चल ना, उगाच उशीर व्हायला ना ग. म्हणजे तसं नाही ग, गोष्ट थोडी वेगळीच झाली आहे. म्हणजे आधी मी तुला एक गोष्ट सांगते. आमची कुटी लय छोटी आहे आणि त्यात आधीच 2 माणसं राहतात आणि त्यातलं एक जरा विचित्रच आहे. वर्णिके मला नीट सांग, उगा कोडी घालू ना ग. अगं सकाळपासून वाट बघते मी तुझी. अगं रात्रभरापासून एकटीच बसली आहे या जंगलात. भूक लागल्या, ताण लागल्या, माझ्या साडीला बी बघ किती धूळ लागली. अगं मला स्नान करायचं आहे, आराम करायचा आहे. चल चल आपण कुटीकडे जाऊ. अगं तो माणूस म्हटलाय की तू कुठे येऊ शकत नाहीस. काय? मी त्याला लय समजावलं पण त्यानं ऐकलंच नाही. तो लय रागीट आहे. त्याला माणसं आवडत नाही, माझ्याशी नीट बोलत बी नाही. त्याच्याबद्दल बोललेलं बी त्याला चालत नाही. म्हणून मी फार काय सांगू शकत नाही. कोण आहे? कोण समजतो स्वतःला? मला नकार देण्याची हिंमत झाली याची. चल आत्ताच बघते मी त्याला. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी तिथे शोध घेतला होता. त्यांना श्री महादेवांसोबत आणखी एका प्रचंड शक्तीचे अंश जाणवले. ठीक आहे पर्णिके, तू नाही म्हणतो तर मी नाही येणार. पर्णिके एक विनंती आहे तुला. काय? फक्त ते एकदा माझ्यासाठी पुन्हा विचारशील का ग त्याला? त्यानं पुन्हा नाही म्हटलं ना तर मी तुमच्याकडे वळून बी बघणार नाही. मी बोलेल, नक्की बोलेल. पुन्हा एकदा प्रयत्न करते. हा माझा सबूत आहे. मी वाट बघेन. वय तर ही आहे खरी अडचण. तो अज्ञात माणूस, त्या कुटीतला तो माणूस माझ्या आणि महादेवांच्या मध्ये उभा आहे. हा नेमका कोण माणूस आहे? त्याच्याकडे अशी कोणती ताकद आहे की महादेव सुद्धा त्याचा शब्द मोडत नाही? हा प्रश्न सुटेपर्यंत मला शांत बसता येणार नाही. अगं आपण थांब. आता चला तर. अगं कुठे घेऊन चाललीस? अगं आत्ता का बाहेर घेऊन आलीस? मला खेळायचं आहे आणि तुम्ही दोघं बी माझ्या बरोबर खेळणार. अगं आता तर जेवलीस ना पोट भरून? आता लगेच खेळायचंय तुला? नाही नाही, मी आले दमले. आता मी नाही खेळणार. होय, मी अभि दमलोय. मला विश्रांती घ्यायची आहे. मी चाललो. थांबा. जर तुम्ही काही माझं ऐकलं नाही तर मी तुमचं नाव देवी आईला सांगल. मग तुम्ही परीक्षेत हारणार. नाही नाही, मी खेळते. चूक झाली. सुभान, तू बी क्षमा माग रे. होय, आमचं चुकलं. आम्हाला क्षमा कर. बरं बरं, ठीक आहे. ए, तू काय तिकडे लपून बघतोयस रे? तू पण ये खेळायला. म्या आणि खेळाय. वय वय, तूच ये म्हणते ना. अरे माझ्या कर्मा, हिला मी दिसलो की काय? मालक अहो कुठं अडकवलं मला? हेरगिरी करायला आलो होतो आणि आता पोरी बरं खेळायची वेळ आली. मालक वाचवा आता मला. काय
खेळायचंय. होय ग, काय खेळायचंय? आता धडा शिकवणार म्या. चला आता खेळूया. आई ग, अगं जरा हळू मार की, केवढं लागतंय. ए उगाच काहीतरी बोलू नको. कापडाचा बोळा आहे तो, त्यानं काय होणार आहे? काय बी काळजी करू नका सुभानराव, त्याची बी काळजी घेतली हाय म्या. बराबर आहे सुकण्याचं. अगं चिंध्याचा बोळा आहे, काय लागलं तुला एवढा? चला आता खेळूया, नाहीतर मी देवी आईला सांगल. बरं ठीक आहे, आमच्याकडे आला तर आम्ही बी मारणार. होय, आम्ही बी मारणार. मग मग मारा की, मी काय घाबरते काय? बरं बरं, चला आता खेळूया. कंबर मोडली माझी. कंबर? अरे माझं तर सगळं अंगच दुखतंय. पोरगी आहे का वादळ आहे? पोरगी म्हणा, अगदी निशाणा धरून धरून मारत होती. एक बी गोळा वाया गेला नाही. काहीतरी गडबड नक्की आहे. त्याच्या आत काहीतरी टाकलं होतं तिनं. तो काय नुसता कापडाच्या चिंधीचा गोळा नव्हता, त्यात आधीच काहीतरी टाकून ठेवलं होतं तिनं. पोरीनं समजा हुशारीनं केलं. आणि लागायचं बी असं की डोळ्यात पाणीच यायचं. देवी म्हणली होती, आई या वयात पुन्हा लहान होणार आहे. हे आम्हाला मान्य आहे, पर म्हणून काय या वयात गोळा घेऊन आमच्या मागं लागणार आहे वय? आई ग, नुसती पळापळी केली असती तर ठीक होतं, पण निशाणात धरून धरून मारत होती. अजून बी पाठ भाजल्यावानी वाटते. द्रुपदा, सुभान, म्या नाही जाणार. म्या तरी कशाला जाऊ? तू जा. नाही, तू जा. अरे म्या गेले तर अजून नाही काहीतरी खेळ काढेल. आणि म्या गेलो तर परत मला कामाला लावेल. अरे तिचं नाही ऐकलं तर जमीन बी मिळायची नाही. ते बी खरं आहे म्हणा. चल. ऐक ग. कुठं होता इतक्या वेळ? काय ग, काय झालं? माझे पाय खूप दुखू लागले. काय? वय, आणि डोकं बी दुखतंय. तुझं? वय, जरा चेपून द्या. ऐकलंस का? होय, ऐकलं.
जिनं आपल्याला दिसभर निशाणा धरून गोळा मारला तिचं संग दुखायला लागले. माझ्या मनातलं बोललास. दुखायला पाहिजे होतं आपलं, ते दुखतंय. पर हिच काय करणार? जमीन हवी आहे ना, होय, हवी आहे हवी आहे. मग करावंच लागल. काय करावं लागतं या जमिनी पायी. देताय ना चेपून? होय होय देतो. जरा व्यवस्थित आणि प्रेमाने करा. होय, प्रेमानच करतोय. हा. ओय, झोपू नका. नाही नाही झोपलो. हा. देवा, आधीच आज संपतोय का नाही? जमीन मिळायच्या आधी आमचं आयुष्य संपायचं बहुतेक. देवी, मानलं बर का तुम्हाला? अहो, आम्हाला काय तयार करून पाठवलंय तुम्ही? अक्षरशः नाकी नवणले तिने यांच्या. सकाळी उठल्या उठल्या बिचाऱ्यांच्या आईच्या जागी आंबा झोपलेली. ते दोघं तर घाबरूनच गेले होते. आधी वाटलं आई परत आली, मग म्हणे आईची उंची अचानक कमी झाली की काय. आणि देवी, हा आंघोळीचा प्रकार तर अजूनच कमाल. आपली आंबा म्हणे आधी मला गरम पाणी हवंय, मग उठणं हवंय आणि मग फुलं पण हवी आहेत. आणि सुभान त्याला म्हणे मला केळीच्या पानावरच जेवायचंय, दह्याचं ताजं ताक हवं. आणि तेवढ्यावर भागलं नाही. एवढं झाल्यावर म्हणे हे फळ चपट काय, गोल का नाही, आता फळाला आकार कोण देणार देवी? आणि त्या केळाचं तर विचारूच नका देवी. अहो, आंबानं अक्षरशः सगळ्यांना पळवून सोडलं. त्या चेलाची तर उगाच भरडपट्टी झाली. बिचारा लपून पहारा द्यायला आला होता आणि खेळात अडकला. आजी, काय झालं? नाही, काय नाही. आज तर पार जीव निघाला. दुपारभर ती पोरगी झोपली नाही आणि आपल्याला बी झोपू दिलं नाही. आता रात झाली आहे. आता आडवं व्हायचं आणि झोपायचं. होय, झोपू नका कोणी. मला गोष्ट ऐकायची आहे. काय? वय. अगं बाळा, आता रात्र झाल्या, रात्री झोपायचं असते. मला नाही झोपायचं, मला गोष्ट ऐकायची आहे. अगं, ते कुठं अडकलो आपण? माझं तर डोळेच मिटायला लागलेत. झालं बोलून, आता गोष्ट सांगा. तुम्ही सुरू करा, मी यावर उपाय घेऊन आलो. सुभान, द्रुपदा, गोष्ट सांगा. होय, सांगतो. ते सांग गोष्ट. म्या होय, तूच सांग. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. आणि मग ती चिमणी आणि कावळा सुखानं राहू लागले. झाली? होय, संपली गोष्ट. मग
आता दुसरी सांग. काय? दुसरी वय. अगं तुला अजून झोप नाही का आली? नाही, अजून झोप नाही आली. मला गोष्ट ऐकायची आहे. ध्रुपदा, तू दुसरी गोष्ट सांग. मी आलोच. अरे यो काढा मालकानं दिलाय. तुम्ही दोघं बी प्या, म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही. खरंच? अरे वय, जा 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 जा. हे घे, गोष्ट सांगून सांगून घसा दुखत असेल तुझा. यानं बरं वाटेल. घे. सुभान, ध्रुपदा, तुम्ही परीक्षेचा नियम मोडलाय. ही परीक्षा तुम्हाला स्वतःच्या बळावर द्यायची होती, पण तुम्ही दुसऱ्याची मदत घेतली. म्हणूनच आता तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा भोगावी लागेल. हा? यापुढे तुमच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत राहतील. ऐक काय होतंय? डोळ्यातून पाणी यायला लागले. होय. अरे माझे डोळे चरचर करतायत. द्रुपदे, देवीने आपल्याला शिक्षा दिली. अरे सुभान, ऐक. गोष्ट सांगा ना, रडताय काय? आम्ही रडत नाही, पण अश्रूच थांबत नाहीयेत. ऐक. चला, आता दुसरी गोष्ट सांगा. मालक, मालक, देवीचा कोप, देवीचा कोप. बस करा देवी. पुरं झाला आता. माझ्या लेकरांची ही अवस्था मला नाही बघवत. किती दमल्यात बघा दोघं ती. माझ्या काळ झाला मी यातना होत आहेत. आजी, ज्या लेकीनं तुला विष द्यायलाही कमी केलं नाही आणि ज्या लेकानं तुला बेशुद्ध करून तुझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, त्यांना थोडासा त्रास होताना पाहून तुला इतकं वाईट वाटतं. हाच तर आईच्या मनाचा मोठेपणा असतो. मुलं कितीही चुकली, कितीही भरकटली, तरी आईच्या मनात त्यांच्याविषयीची माया कधीच कमी होत नाही. आम्ही सुद्धा आईच आहोत आजी. तुझी लेकरं जशी तुझी आहे तशीच ती आमची देखील आहे. म्हणूनच सांगतो, काळजी करू नकोस. सोन्याला शुद्ध व्हायचं असेल तर त्याला अग्नीतून जावंच लागतं. ही परीक्षा तुझ्या लेकरांसाठी तशीच आहे. त्यांना होत असलेला त्रास पाहू नकोस, त्या त्रासातून घडणारा बदल पहा. आज ते दमले, त्रासले, परंतु ह्याच वेदनांमधून त्यांना आईची किंमत कळेल. त्याग म्हणजे काय, माया म्हणजे काय आणि पालकांचं प्रेम किती निस्वार्थ असतं हे त्यांना समजेल. आणि जेव्हा हा प्रवास पूर्ण होईल तेव्हा तुला अभिमान वाटेल की तू हा कठीण निर्णय घेतलास. तुझी कथा केवळ तुझी राहणार नाही, ती अनेक मातांना धीर देईल, आपल्या लेकरांच्या भल्यासाठी कठोर होण्याची शक्ती देईल आणि हा साक्षात्कारही करून देईल की योग्य वेळी घेतलेला कठीण निर्णय मुलांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. खरंच आज होईल ना देवी आई? माझी लेकरं बदलतील ना? एका आईला दुसऱ्या आईचं वचन आहे आणि आता तर ही केवळ सुरुवात आहे.
त्यांना अजून कल्पना देखील नाही की पुढे अजून काय घडणार आहे. काय घडवणार आहात आपण देवी? झोपली बाबा एकदाची. पण लय दमवलं या एवढ्याशा पोरीनं. देवीची परीक्षा पार कराय आपल्याला काय काय करावं लागतंय. काय ग, काय झालं? तुला आठवतंय लहानपणी मी अशीच करायची. घास खायचं नाही म्हणून किती नाटके करायची आणि आई माझ्या माग माग ताट घेऊन फिरायची. तुझंच काय? मी लहानपणी झाडावर चढायचो, पडायचो, धिंगाणा घालायचो. माझ्या पायी आईला कितीदा लागले, पण ती कधी ओरडली नाही. होय, आपण किती बी चुका केल्या तरी आईने आपल्याला समजूनच घेतलं. आणि आपण एका दिवसात या पोरीवर कितीदा चिडलो. आई पण काय असतं रे सुभान, इतकं सहन करायची ताकद या काय येते तरी कुठून? खरंय तुझं. आपण लहानपणी किती चुका केल्या, किती हट्ट केले, पण तिनं आपल्याला फक्त प्रेम दिलं. लेकराला मोठं करायला आईला काय काय सोसावं लागतंय. द्रुपदे, पहाट झाली बघ. देवीची पहिली परीक्षा पूर्ण करण्यापायी आपण रात्रभर जागलो. होय, म्हणजे जमिनीच्या एक पायरी जवळ आलं म्हणायचं. म्हणजे आता फक्त 2 परीक्षा. आज तुम्हाला जाणवतंय लहानपणी आईनं तुमच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या होत्या, पण तुमच्यातले विकार पुन्हा तुम्हाला त्या जमिनीच्या लोभाकडे खेचवते. असे असले तरी मला खात्री आहे ही परीक्षा संपेपर्यंत तुमचं हृदय परिवर्तन नक्कीच होईल. कारण अजून एक परीक्षा तुमची वाट पाहते आहे. अशी परीक्षा जी तुम्हाला आईपणाची खरी किंमत दाखवेल, तिच्या प्रेमामागे दडलेला त्याग दाखवेल, तिच्या प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना दाखवेल. पण त्या परीक्षेत आईची माया जिंकणार की तुमचा स्वार्थ, यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे.